आता या टॉपिकवरचे बोर्डाचे क्वेश्चन्स बघूया आपण. डिसेंबर 2020 पहिला MCQ विचारलेला आहे. इन ह्युमन स्पर्म प्रोडक्शन ऑकर्स इन. ह्युमन बिईंग मध्ये मेल मध्ये स्पर्म प्रोडक्शन जे आहे ते टेस्टीज मध्ये होतं. ते लक्षात ठेवा. असं बारीक सारीक बऱ्याच गोष्टी आहेत विचारण्यासारख्या. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑफ रिप्रोडक्शन IVF इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन द्या म्हणून सांगितले. 2 मार्काचा आहे. आपण डिटेलमध्ये सगळं घेतलेलं आहे. त्याच्यानंतरच हे मेन्स्ट्रुअल सायकलची जी काही डायग्रॅम आहे ती दिलेली आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड अँसर द क्वेश्चन्स. इथं प्रश्न असा विचारलेला आहे. कुठले कुठले क्वेश्चन्स आहेत ते बघा. तर पहिला क्वेश्चन असा विचारलेला आहे, आयडेंटिफाय द प्रोसेस इन द अबोव फिगर. मग प्रोसेस आहे ती आहे मेन्स्ट्रुअल सायकलची प्रोसेस आहे. अँड आफ्टर हाऊ मेनी डेज इट विल रिपीट अगेन. इथंच आहे बघा. पहिल्या दिवसापासून 28व्या दिवसापर्यंत आहे आणि परत ती प्रोसेस रिपीट होते. त्यामुळे टोटल नंबर ऑफ डेज किती आहेत? 28 डेज. राईट द नेम्स ऑफ हार्मोन्स इन्व्हॉल्ड इन धिस प्रोसेस. हे सुद्धा सगळे डिटेलमध्ये आपण घेतलेले आहेत. याच्यामध्ये FSH आहे, इथं दिसते बघा डायग्राम मध्ये पण. इथे FSH आणि LH. मग FSH आहे ते फॉलिकलशी रिलेटेड आहे. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन FSH. आणि LH आहे ते आहे ल्युटिनायझिंग हॉर्मोन. नावं सगळी सांगितलेली आहेत. यांच्या व्यतिरिक्त एस्ट्रोजेन हे एक लागतं. त्याच्यानंतर प्रोजेस्टेरॉन, हे सुद्धा आहे. त्यामुळे ही 2 आणि ही 2 असे एकूण 4 हार्मोन्स आहेत. बघा तुम्हाला कितपत नावं लक्षात राहत आहेत, काय होतं ते. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे मार्च 2022. डिस्टिंग्विश बिटवीन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन. यांच्यातला डिफरन्स विचारलाय. सोप्या सोप्या गोष्टी आहेत. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 मेल पेरेंट्स, 2 पेरेंट्स म्हणजे मेल प्लस फिमेल असे दोन्ही लागतील. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सिंगल पेरेंट इन्व्हॉल्व्ह होतो, हे पहिलं. त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल गॅमेट फिमेल गॅमेट हे एकत्र येतात आणि झायगोट फॉर्मेशन होतं आणि नेक्स्ट जनरेशन प्रोड्यूस होते. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये असलं फ्युजन ऑफ गॅमेट्स वगैरे काहीही नाही. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल गॅमेट फिमेल गॅमेट दोघांच्याही कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यातले बदल घडून सुद्धा नेक्स्ट ऑफस्प्रिंग मध्ये त्या पद्धतीने दिसतात. चेंजेस दिसतात, बदल दिसतात. जेनेटिकली आयडेंटिकल ते काय तयार होत नाहीत. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मात्र ऑफस्प्रिंग जे आहेत ते जेनेटिकली आयडेंटिकलच प्रोड्यूस होतात. म्हणजे एवढं लिहिलं तरी बास आहे. हे 2 मार्कला विचारले. त्याच्यानंतर स्केच अँड लेबल द एसेन्शियल अँड ऍक्सेसरी व्होर्ल्स ऑफ अ फ्लावर. फ्लावरची डायग्राम काढा, झालेली आहे तुम्हाला ती, काय त्याच्यात विशेष नाही आहे जास्त. मग त्याच्यामध्ये एसेन्शियल मध्ये अँड्रोएसियम, गायनोएसियम आणि ऍक्सेसरी मध्ये कॅलिक्स, कोरोला हे तुम्ही दाखवू शकता. हे बघा. पोलिनेशनची डेफिनेशन विचारलेली आहे. पोलिनेशन मध्ये काय होते, पोलन ग्रेन्स हे अँथर कडून स्टिग्माकडं ट्रान्सफर केले जातात, त्याला पोलिनेशन म्हणतात. त्यानंतर त्याचे एजंट्स पण आपण बघितलेले आहेत. बायोटिक एजंट्स, अबायोटिक एजंट्स पण बघितलेले आहेत. अबायोटिक मध्ये तुम्ही विंड आणि वॉटर हे तुम्ही लिहू शकताय. बायोटिक मध्ये तुम्ही बीज, बटरफ्लाय, बर्ड्स हे तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकताय. काय फार विशेष असं काय अवघड नाहीये. 5 आणि 2 7 मार्काचं असं मार्च 2022 ला त्यांनी विचारलेलं आहे.
नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे जुलै 2022. Which precautions should be followed to maintain the reproductive health? हा सेपरेट सेक्शन बघितलेला आहे. त्याच्यात बघा त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते 2 मार्कला विचारले. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे ड्रॉ ए नीट लेबल्ड डायग्राम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अँड गिव्ह द फंक्शन्स ऑफ ओव्हिडक्ट, ओव्हॅरी, युटेरस. डायग्राम काढा, त्याला 2 मार्क आहेत आणि ह्या प्रत्येकाचं फंक्शन सांगा, त्याला 3 मार्क आहेत. असं मिळून टोटल 5 आणि 2 टोटल वेटेज, टोटल मार्क 7 मार्काला हे विचारलेलं आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पेपर आहे मार्च 2023. टाईप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इज. त्यातलं फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन आणि बडिंग हे सगळे प्रकार असेक्शुअल रिप्रोडक्शनचे आहेत. त्यामुळे ह्यापैकी कुठलंही येणार नाही. गॅमेट फॉर्मेशन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्या पुढे प्रश्न विचारलेला आहे गिव्ह सायंटिफिक रिझन फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. फ्लावर हे स्ट्रक्चरल युनिट आहे. त्याच्यामध्ये मेल पार्ट अँड्रोएसियम, फिमेल पार्ट गायनोएसियम हा एकाच फ्लावरच्या आत असतो आणि त्याच्यामध्ये पोलिनेशन होऊन, डबल फर्टिलायझेशन होऊन गॅमेट प्रोडक्शन किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन हे त्या ठिकाणी पॉसिबल आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन पॉसिबल आहे. मग हे सगळ्या गोष्टी ज्या काही घडतात त्या फ्लावरच्या आतच घडतात. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स असं त्याला कन्सिडर केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड आन्सर द क्वेश्चन्स. परत एकदा तीच मेन्स्ट्रुअल सायकलची डायग्राम दिलेली आहे. मात्र प्रश्न जे विचारले ते मात्र खूप वेगळे किंवा फार डिटेलमध्ये विचारलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. तर मेन्स्ट्रुएशनचा जो पिरियड आहे तो 1 to 5th डे, फर्स्ट डे to 5th डे ऑफ द मेन्स्ट्रुएशन सायकल. त्याचा आन्सर. ऑन विच डेज डज ओव्ह्युलेशन ऑकर असं त्यांनी विचारलंय. म्हणजे ओव्ह्युलेशन हे कोणत्या दिवशी घडेल. तर हे साधारणपणे 14th किंवा 15th डे ओव्ह्युलेशन होणार. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे इन मेन्स्ट्रुअल सायकल विच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स अंडरगो चेंज. तर याचं उत्तर आहे ओव्हॅरी अँड युटेरस. याच्यामध्ये बदल होतात. स्पेसिफिकली लक्षात ठेवा बरं, काही फार बारकाईनं प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हे तुम्हाला काळजीपूर्वकच करावे लागतील. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे विच पिरियड इज सेड टू बी पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. म्हणजे परत ते एंडोमेट्रियम रिजनरेट झालं पाहिजे, त्याचा पिरियड कुठला आहे, तर तो पिरियड आहे 5th डे टू 14th डे. या दरम्यान ते एंडोमेट्रियम परत रिजनरेट व्हायला लागतं. त्याच्यानंतरचा क्वेश्चन विचारलाय विच पिरियड इज सेड टू बी पिरियड ऑफ सिक्रेशन्स ऑफ ग्लँड्स इन एंडोमेट्रियम. त्याच्या पुढचे घ्यायचे 14 पासून पुढं, म्हणजे 15th डे टू 28th डे. हे साधारणपणे या दिवसांमध्ये एंडोमेट्रियम मध्ये जे ग्लँड्स आहेत त्यांच्यातून सिक्रेशन होत असतं. तर यावर्षी एकूण इथं 5, त्याच्या पुढं
हे 2 मार्काचा एक होता बघा प्रश्न. 2, 5 आणि 2 7 आणि हा 1 मार्काचा MCQ असं मिळून 8 मार्काला मार्च 2023 ला प्रश्न विचारलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे मार्च 2024. पहिला MCQ आहे रिजनरेशन ऑकर्स इन. त्याच्यातले अमिबा, पॅरामेशियम आणि युक्लिना हे जे सगळेजण आहेत यांच्यामध्ये बायनरी फिशन, अमिबामध्ये मल्टिपल फिशन पण बघायला मिळतं. तर प्लॅनेरिया जे आहे याच्या बाबतीत रिजनरेशन होतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ड. Answer the following questions based on human male reproductive system. तर बघा काय काय परत एकदा पहिला प्रश्न विचारलाय. इन विच ऑर्गन स्पर्म्स आर फॉर्म्ड. त्या ऑर्गनचं नाव आहे टेस्टेज. व्हॉट इज द लेंथ ऑफ ए स्पर्म. साधारणपणे 50 ते 60 मायक्रोमीटर त्याची लांबी असते. व्हॉट इज द वर्क ऑफ व्हास डिफरन्स. हे जे स्पर्म्स आहेत हे स्पर्म्स या व्हास डिफरन्स सारख्या ज्या ट्यूब्स आहेत, ट्युब्युल्स आहेत, डक्ट्स आहेत, त्याच्यामधून हे काय होतात तर पास होतात. म्हणजे हे व्हास डिफरन्स त्यांना ट्रॅव्हल करण्यासाठी पॅसेज प्रोव्हाइड करतं. शिवाय याच्यातून पास होत असताना ते स्पर्म्स मॅच्युअर पण होतं. मग ही त्याची कामं आहेत असं म्हटलं तरी चालेल. बाय विच टाइप ऑफ सेल डिव्हिजन स्पर्म्स आर फॉर्म्ड. तर इथं मिओसिस आहे. स्पर्म्स हे मिओसिस थ्रू फॉर्म होतात. नेम एनी 2 अनपेअर्ड ऑर्गन्स ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. तर पेनिस एक येतं, शिवाय प्रॉस्टेट ग्लॅन्ड. हे जे ऑर्गन्स आहेत हे सिंगल सिंगल ऑर्गन्स असतात. बाकीचे बरेचसे पेयर्ड ऑर्गन्स आहेत. पुढच्या वेळेला कदाचित त्यांची नावं विचारतील. त्यामुळे पेयर्ड कोण आहे, अनपेयर्ड कोण आहे, म्हणजे सिंगल कोण आहे आणि डबल कोण आहे हे जरा व्यवस्थित बघून घ्यावा. असं मिळून टोटल हे 5 मार्क, इथं 1 मार्क, असं मिळून टोटल 6 मार्काला प्रश्न मार्च 2024 मध्ये विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जुलै 2024. पहिला आहे मॅच द करेक्ट पेयर. बायोटिक कंपोनंट म्हटले मग सजीव कोण आहे याच्यातलं बघा ते आहे प्लॅन्ट. मग हे त्याचं करेक्ट आन्सर येईल. हे मॅचिंग या पद्धतीनं करा. फक्त बायोटिक कंपोनंट्स लिहून त्याच्या पुढे प्लॅन्ट लिहून टाका, बाकीचं काही लिहू नका. डिस्टिंग्विश बिटवीन सेक्शुअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन हे मागाशीच बघितले आपण थोड्या वेळापूर्वी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन ड्रॉ वेल लेबल्ड डायग्राम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. डायग्राम 2 मार्कला विचारले. त्यानंतर त्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत. विच टाइप ऑफ हॉर्मोन्स आर सिक्रेटेड इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. मग त्यामध्ये हे पण चर्चा झाली मगाशी. FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, त्यानंतर ल्युटिनायझिंग हॉर्मोन LH, त्यानंतर प्रोजेस्टेरॉन आहे, एस्ट्रोजेन आहे. ही नावं लिहून टाका. व्हेन डज मेनोपॉज पिरियड स्टॉप. हे 45 टू 50 इयर्स हा त्याचा कालावधी आहे. याच्यामध्ये कधीही मेनोपॉज होऊ शकतो. आणि त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे हाऊ मेनी ओव्हॅरीज आर देअर इन फिमेल फोटस ऍट टाइम ऑफ बर्थ. 2च असतात ओव्हॅरीज. जन्मापासून शेवटपर्यंत ओव्हॅरीची संख्या काही बदलत नसते. साइट्स जे असतात त्यांची संख्या वेगवेगळी असू शकते. मग एकूण प्रश्न हे 5 मार्काचं झालं. तिसरा क्वेश्चन तो 5. दुसरा क्वेश्चन 2 मार्क, 5 आणि 2 7 आणि 1 8. 8 मार्काचे क्वेश्चन त्याच्यावरती विचारलेत. नेक्स्ट क्वेश्चन पेपर बघा. मार्च 2025. इन ह्युमन स्पर्म प्रोडक्शन ऑकर्स इन. आता काय 2 तिसऱ्यांदा आलं बघा ते. टेस्टेज हे त्याचं आन्सर आहे. फाइंड द ऑड वन आउट. फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन आणि बडिंग
हे तीनही प्रकार असेक्शुअल रिप्रोडक्शनचे आहेत. त्यामुळे ऑड मॅन आहे, फर्टिलायझेशन हा सेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाईप आहे. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, इट इज नॉट राईट टू कन्सिडर ए मदर रिस्पॉन्सिबल फॉर गिव्हिंग बर्थ टू ए गर्ल चाइल्ड. एक्सप्लेन. याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मदर मध्ये जे सेक्स क्रोमोसोम्स आहेत ते असतात एक्स एक्स फिमेल मध्ये, आणि जो मेल आहे, मेल पेरेंट, त्याच्यामध्ये असतात एक्स आणि वाय. ज्या वेळेला गॅमेट्स फॉर्म होतात त्यावेळेला मदर कडून फक्त एक्स क्रोमोसोमच येऊ शकतो, मात्र मेल कडून एक्स किंवा वाय दोन्ही पण येऊ शकतात. मग मदर कडून कंपल्सरी एक्सच मिळणार आहे. जर मेलचा एक्स त्याच्याबरोबर कंबाईन झाला तर तयार काय होणार, तर तयार होणार एक्स एक्स तयार होणार. याचा अर्थ हे फिमेल तयार होणार, म्हणजे ऑफ स्प्रिंग जे आहे ते गर्ल चाइल्ड असेल. मात्र फिमेल कडून म्हणजे मदर कडून एक्स आणि मेल पेरेंट कडून जर वाय आलं तर ऑफ स्प्रिंग एक्स वाय क्रोमोसोमचं तयार होणार, म्हणजेच त्या ठिकाणी बॉय तयार होणार. मग हे एक्स आणि वाय, त्याच्यामधलं वाय जे आहे ते कुणाकडून येते, कंपल्सरी मेल कडूनच येते. त्यामुळे ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची आहे, त्या मेलची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे त्या फादर त्याला रिस्पॉन्सिबल आहे, मदर रिस्पॉन्सिबल नाही. आणि हे आपण एक्सप्लेनेशन सुद्धा ऑलरेडी दिलेलं आहे. सेम याच पद्धतीने एक्सप्लेन करून टाका. त्याच्यानंतरचा टाईप आहे एक्सप्लेन विथ, नेक्स्ट नंतरचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. फक्त युनिसेल्युलर मधलेच विचारलेले आहे. मग त्याच्यामधला पहिला टाईप जो आहे तो आहे बायनरी फिशन आहे. बायनरी फिशन मध्ये परत 3 प्रकार सांगितले होते. एक आहे सिंपल, दुसरा आहे ट्रान्सवर्स, आणि तिसरा लॉन्जिट्यूडनल. असे प्रकार आहेत. मग त्याच्यामधलं सिंपल आहे ते अमिबासाठी आहे, ट्रान्सवर्स आहे तो पॅरामेशियम साठी आहे, लॉन्जिट्युडनल आहे तो युग्लिनासाठी आहे. त्याच्यानंतर मल्टिपल फिशन पण आहे. मल्टिपल फिशन थोडस खाली इकडं, मल्टिपल फिशन आहे ते अमिबासाठी सांगितलेलं होतं. ते सिस्ट वगैरे काय काय फॉर्म होते बघा, हे अमिबासाठी आहे. आणि तिसरा अजून एक प्रकार आहे तो आहे बडिंग, हे ईस्ट सेल्स साठी होतं. जरा त्यांचे एक दोन ओळीमध्ये एक्सप्लेनेशन आणि ही एक्झाम्पल्स एवढं सगळं त्या ठिकाणी सांगायचं आहे तुम्ही. तर मग एकूण प्रश्न बघा आता ह्या मार्च 2025 चे किती झाले, हे 3 मार्क, हे 2 5, त्यानंतर इथे 1 मार्क 6 आणि हा 1 मार्क 7, असं मिळून टोटल 7 मार्काला मार्च 2025 मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे जुलै 2025. फिल इन द बॉक्स विथ प्रॉपर वर्ड. म्हणजे 2 जागा भरायच्या, त्यामुळे इथं तुम्हाला 2 मार्क मिळतील. आणि डिस्टिंग्विश बिटवीन सेक्शुअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन ते 3 मार्क. टोटल 5च मार्काला ह्या वर्षी ते विचारलेलं आहे. तर हे काय बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स, ह्याचे साधारणपणे 5 टाईप आहेत. कुठले कुठले आहेत बघा, लक्षात येते का. हे आहे, याच्यामध्ये येतं फ्रॅगमेंटेशन, येतं त्याच्यानंतर रिजनरेशन एक आहे, बघा आठवत आहेत का काय काय. त्याच्यानंतर आहे बडिंग, त्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन एक आहे,
आणि स्पोअर फॉर्मेशन हे एक आहे. असे साधारणपणे एकूण 5 टाईप आहेत. त्यातली 2 नावं तुम्ही लिहायची आहेत. त्याला तुम्हाला 2 मार्क मिळतील. आणि डिस्टिंग्विश बिटवीन सेक्शुअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा क्वेश्चन आलेला आहे बघा. त्यामुळे जे क्वेश्चन्स रिपीट होत आहेत ते तर हमखास करून ठेवा. बाकीचे प्रश्न कसे विचारलेत त्या पद्धतीनं बाकी जे उरलेले पॉइंट्स आहेत त्यांचा अभ्यास त्या पद्धतीनं करा. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे मार्च 2026. पहिला प्रश्न आहे फिल इन द बॉक्स विथ प्रॉपर वर्ड्स. असेक्शुअल रिप्रोडक्शन सांगितलंय आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मधलं आहे. बायनरी फिशन आहे माहिती आहे, मल्टिपल फिशन हे पण माहिती आहे. तिसरा प्रकार त्याने विचारलेला आहे तो आहे बडिंग. त्याच्यानंतर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्रॅम दिलेली आहे आणि त्याच्यावरती त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत. 5 मार्काचा प्रश्न आहे हा. बघा काय म्हटले, राईट द नेम ऑफ द रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इन द अबोव डायग्राम. इट इज द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. 2 ग्लँड्स सांगा असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यात. तर त्याच्यामध्ये एक आहे प्रोस्टेट ग्लँड, दुसरी आहे काउपर्स ग्लँड. ही 2 नावं तुम्ही लिहू शकताय. मेन्शन एनी वन डक्ट म्हटलेलं आहे. मग डक्ट मध्ये तुम्ही व्हास डिफरन्स लिहू शकताय. नंतर युरेथ्रा पण तुम्ही लिहू शकताय, काही अडचण नाहीये त्याला. त्याच्यानंतर त्यांनी परत एकदा लेंथ ऑफ स्पर्म विचारलेलं आहे. ते साधारणपणे 50 ते 60 मायक्रोमीटर आहे. विच हार्मोन इज सिक्रेटेड बाय द टेस्टेज. तर त्याचं नाव आहे टेस्टोस्टेरॉन. असे एकूण 5 मार्काचे 5 प्रश्न त्यांनी टोटली आपल्याला 1-1 मार्काचं सेपरेट असं 5 मार्काचा टोटल क्वेश्चन त्यांनी तयार केलेला आहे. हा 5 मार्काचा क्वेश्चन आणि याच्या आधी 1 मार्काचा क्वेश्चन असं एकूण त्यांनी 6 मार्काला विचारलेला आहे. मार्च 2026 मध्ये टोटल वेटेज 6 मार्क्स. त्यामुळे व्यवस्थित करा हे प्रकरण आणि याच्या आधीचं प्रकरण. ही दोनही प्रकरण थोडेसे बायोलॉजिकल वर्ड्स आहेत, ते त्याच पद्धतीनं तिथं आले पाहिजे. त्याला वेगळे ऑप्शन काहीही नसतात. त्यामुळे तुम्हाला ते पाठच करावं लागेल. त्यामुळे व्यवस्थित तयारी करा त्यांची.